नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। तर आज जे 28 जुलै 2024 ला यारो नागपूरची आर्मीची भरती झाली आणि आज जे अमरावती जिल्ह्यातल्या मुलांचा आज ग्राउंड होता। अमरावती जिल्ह्यातल्या मुलांचा आज ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस होत आहे आणि मेन म्हणजे या ठिकाणी काय काय चेंजेस करण्यात आले। त्याचबरोबर आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं आणि ॲक्सिलेंटचे किती मुलं त्यांनी पकडले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं पकडले आणि 1600 मीटर रनिंगसाठी आज टायमिंग किती देण्यात आला, ॲक्सिलेंटसाठी टायमिंग किती देण्यात आला, सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात आला, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि ग्राउंड वगैरे कशा प्रकारे आहे, ग्राउंडची कंडिशन कशा प्रकारे आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर आज झालेली यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, काय टायमिंग आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला ग्राउंड देण्यासाठी जात असाल, भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे। कारण की 28 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होता अमरावती जिल्ह्याचा, तर ते मुलं 27 जुलैपासूनच या ठिकाणी भरतीवर हजर होते। तर सांगायचं एवढं की आर्मीच्या भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला जायचं आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर या ठिकाणी चालू झालेली राहते। ठीक आहे, तर आज सर्वात अगोदर विद्यार्थी या ठिकाणी रांगेमध्ये लागला आणि भरपूर या ठिकाणी जे पाऊस पडला, तर पावसामध्ये सुद्धा ग्राउंड होत आहे, भरती होत आहे, लक्षात ठेवा। तर आज काय झालं की सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी दिली। तर एंट्री जवळपास 10:30 ते 11 वाजता एंट्री विद्यार्थ्यांना दिली आणि एंट्रीच्या वेळेस काय होतं की त्या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर आधार कार्ड लागत आहे आणि आपलं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट आणि एक फोटो, बस एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे। एवढ्या डॉक्युमेंटवर तुम्हाला एंट्री या ठिकाणी दिल्या जात आहे। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना एंट्री दिली। एंट्री दिल्यानंतर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी हाईट त्यांनी मोजली। तरच ज्या विद्यार्थ्यांची 168 किंवा 170 पेक्षा जर कमी असेल तर ते मुलं फेल म्हणजे काटले द्यायना, म्हणजे काटले नाही, तर ज्या विद्यार्थ्यांची हाईट झाली, जे विद्यार्थी हाईटमध्ये कटले, तर त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा ग्राउंड होत आहे सर्वात शेवटल्या बॅचमध्ये त्यांना धावण्यासाठी नेत आहे। ठीक आहे, तर सांगायचं एवढंच की जे पण विद्यार्थी हाईटमध्ये कटणार आहे स्टार्टिंगला, तर त्यांना ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी धावावं लागणार आहे। ठीक आहे, तर जे पण या ठिकाणी कटत आहे उंचीमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी होत आहे सर्वात शेवटल्या बॅचमध्ये। तर सर्वात अगोदर आज विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर घेतलं आणि ग्राउंडच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की उंची वगैरे मोजली। उंची मोजल्यानंतर जे स्टेडियम आहे, तर स्टेडियमच्या अंदर मुलांना बसून ठेवलं। तर पाऊस इकडे भरपूर आहे, तर पावसामुळे त्यांना तिथं जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं, म्हणजे 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही। आणि जसे 12 वाजले तशी त्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी चालू झाली। तसे 12 वाजले तसे त्यांनी सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केल्या। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर 100-100च्या बॅचेस त्यांनी पाडल्या त्या ठिकाणी आणि 100-100 विद्यार्थी त्यांनी एका बॅचमध्ये नेले। तर कालची जी कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, 28 जुलैच्या संध्याकाळी जे ग्राउंड झाला आज, तर आज एका बॅचमध्ये 100 मुलांना सोडलं आणि 100 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 40-45 मुलं आज त्यांनी घेतले। तर प्रत्येक बॅचमध्ये 40+ मुले त्यांनी आज घेतले मित्रांनो। हेच रिॲलिटी आहे या ठिकाणी, कारण की मी सुद्धा या ठिकाणी स्वतः या ठिकाणी ग्राउंडच्या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर जवळपास 40+ विद्यार्थी या ठिकाणी घेतल्या जात आहे प्रत्येक बॅचचे। ठीक आहे, कोणती बॅच आज जेवढे पण बॅचेस झाले आहे 40च्या वरच त्यांनी मुलांना आज घेतलं। तर जास्त मुलं जे विद्यार्थी मित्रांनो आज घेतले आणि जवळपास आज 800 ते 1000च्या दरम्यान आज मुलं भरती द्यायला आज आलेले होते। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर एका बॅचमध्ये ते 100 मुलं सोडतात आणि 100 पैकी 45+ मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे। आणि हे झाल्यानंतर ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग दिला जात आहे, तर ॲक्सिलेंटसाठी पूर्ण 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग दिला जात आहे। त्याचबरोबर जे सेकंड ग्रुप आहे, सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टायमिंग दिला जात आहे। तर टोटल या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो मुले या ठिकाणी 40-45 मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली
तर त्यांना मंडपात बसवलं जातं. आणि एक लक्षात ठेवा, ते ग्राउंड कसं ते तुम्हाला सांगून देतो. जे मानकापूर स्टेडियमवरचं जे ग्राउंड आहे, तर ते जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो, जे पाऊस वगैरे चालू आहे तर त्यामुळे जे अंदरून थोडं खराब झालं आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बा शूजवर तुम्ही धावू नका, कारण की जे विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड येऊन आलं तर तेच विद्यार्थी सांगत आहे की शूज घालून जर धावलं तर तेवढंच त्या ठिकाणी म्हणजे पाय वगैरे लटकत आहे, त्या ठिकाणी पाय वगैरे घसरत आहे, अशी मुलं या ठिकाणी सांगत आहे. तर बिना शूजचं धावलं ते बेस्ट या ठिकाणी राहणार आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मत आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ग्राउंड वगैरे जे अंदरून थोडंसं ते पूर्ण गवत वगैरे आणि मातीचं आहे त्या ठिकाणी, आणि मुलांचे पाय वगैरे सुद्धा या ठिकाणी भरल्या जातात, आणि त्या ठिकाणी मुलांच्या बॅगा वगैरे त्या ठिकाणी ठेवल्या जात आहे. ठीक आहे, तर आज विद्यार्थी मित्रांनो भर पावसामध्ये आज ग्राउंड झाली. ठीक आहे, जेवढ्या पण बॅचेस होते, जेवढ्या पण बॅच होत्या, पहिल्या दुसऱ्या तिसरी चौथी पाचवी सहावी, तर सर्व बॅचेस ह्या पावसामध्येच ग्राउंड त्या मुलांचं घेतलं. खूप पाऊस या ठिकाणी चालू होता, तर भरपूर पावसामध्ये सुद्धा त्यांनी ग्राउंड घेतलं. 1600 मीटर रनिंग, एक लक्षात ठेवा. तर तुमचं सुद्धा उद्या परवा ग्राउंड असेल तर पाऊस जर याला तरीसुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे. तर कॅन्सल वगैरे ग्राउंड होत नाही, तर ते ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड घेते एक लक्षात ठेवा. तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या मुलांना जे अंदर बसून ठेवलं जातं, आणि त्यांची पुढील प्रोसेस होत आहे. त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जात आहे. शिक्के दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याजवळून एक फॉर्म वगैरे लिहून घेतला जातं. फॉर्म लिहून घेतल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी लाँग जम्पसाठी नेलं जातं आहे, झिगझॅगसाठी नेलं जातं आहे. त्याचबरोबर 10 पुलअप्ससाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेलं जातं आहे. आणि 10 पुलअप्स झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की उंची घेता 168 ते 170 सेंटीमीटर, आणि जे छाती आहे छाती घेतात 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी बसवल्या जातं, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी मुलांना बसवल्या जात आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे? 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी सी नसेल तर बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल, त्याचबरोबर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे, आणि अनमॅरिड सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला भरतीला घेऊन जायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट न्यायचे आहे, आणि नोटरी न्यायची आहे. तर नोटरी या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो कंपल्सरी आहे, नोटरी या ठिकाणी लागतच आहे. अंदर जेव्हा तुम्ही रनिंग काढली तेव्हा नोटरी अंदर मागत आहे. तर नोटरी काढून घे. ज्या पण विद्यार्थ्यांनी नोटरी केली नसेल तर वकिलाजवळून तुम्हाला नोटरी भेटणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ॲडव्होकेटपासून जे नोटरी काढून घे, 100 रुपयात तुम्हाला नोटरी या ठिकाणी भेटणार आहे. तर एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल न्यायचे, आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायच्या, कारण की आर्मीवाले एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागत आहे. तर 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ पडल्यावर होते. तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला बॅगेत ठेवायचे आहे. वरतं 2 डॉक्युमेंट ठेवावं लागते, एक आधार कार्ड आणि एक हॉल तिकीट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज ॲरो नागपूर आर्मी रेल्वे भरती 28 जुलैला झाली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.